नमस्कार रसिक हो. ॲन ऑफ ग्रीन गॅबल्स या पुस्तकातील ऑडिओ बुकला आपण प्रत्येकाने भरभरून प्रतिसाद दिलाय. यासाठी आपले मनपूर्वक आभार. आता या पुस्तकाच्या शेवटाकडे आपण वळत आहोत. प्रकरण आहे 38. मारीला दुसऱ्या दिवशी शहरामध्ये डॉक्टरांना डोळे दाखवायला गेले आणि संध्याकाळी परत आली. ॲन डायना बरोबर तिच्या घरी गेली. परत आल्यावर मारीलाला शोधण्यासाठी स्वयंपाकघरात डोकावली. मारीला टेबलाजवळ हातावर डोके टेकून बसली. तिचा तो उदास चेहरा पाहून ॲनीला कसं तरीच वाटलं. तिने मारीलाला कधीच विमनस्क बसलेले पाहिले नव्हते. मारीला, तुम्हाला खूप थकायला झाले आहे का? ओ, मला माहित नाही, मारीला खिन्नपणे म्हणाली. मला वाटते की मी थकली आहे, पण मी त्याबद्दल विचार नाही केला. ते कारण नाही. तुम्ही डोळ्यांच्या तज्ञ डॉक्टरांकडे भेटलात का? त्यांनी तपासणी केली का? ते काय म्हणाले? ॲनीने उत्सुकतेने विचारले. हो, मी त्यांना भेटले. त्यांनी माझे डोळे तपासले. ते म्हणाले, जर मी सर्व वाचन आणि शिवणकाम पूर्णपणे बंद केले आणि डोळ्यांना त्रास होणारे कोणतेही काम केले नाही तर डोळ्यांना विश्रांती मिळेल. याशिवाय मला अजिबात रडून चालणार नाही. तसेच त्यांनी दिलेला चष्मा सतत वापरला पाहिजे, तर कुठे माझे डोळे आणखी खराब होणार नाहीत आणि डोकेदुखीही बंद होईल. पण जर या प्रकारची काळजी घेतली नाही तर मात्र 6 महिन्यात मी नक्कीच आंधळी होईल, पूर्णपणे दिसायचे बंद होईल. ॲनी या विचाराने मला काहीच सुचेनासे झाले. ॲनी एकदम शांत झाली. काय बोलावे आणि कसे बोलावे हे तिला समजेना. पण धीर एकवटून ठामपणे म्हणाली, मारीला, तुम्ही असा विचारही मनात आणू नका. डॉक्टर आशावादी आहेत. तुमची दृष्टी शाबूत राहू शकते आणि डोकेदुखी पण बरी होईल. त्यांनी दिलेल्या चष्म्याने तुमची डोकेदुखी बरी झाली तर ती खूप चांगली गोष्ट होईल. मला यामध्ये कोणतीही आशा दिसत नाही, मारीला उद्वेगाने म्हणाली. जर मला वाचन करणे, शिवणकाम करणे किंवा डोळ्याला त्रास होईल असे इतर काही काम करणे असेल तर मी आंधळी झाल्यासारखे होईल. असे जगणे म्हणजे जिवंतपणे मरण होय. आणि रडण्याच्या बाबतीत म्हणायचे झाले तर मी एकटी असते तेव्हा मला रडायला येते. माझा यामध्ये नाईलाज आहे, पण याबाबत बोलून काही उपयोग नाही. जरा मला कपभर चहा करून देतेस का? त्यामुळे मला थोडे बरे वाटेल. मला आता सर्व नकोसे झाले, पण ही गोष्ट इतर कुणालाही सांगू नकोस. मला अजून लोकांची चौकशी आणि सहानुभूती नको आहे. जेवण झाल्यावर ॲनीने मारीलाला झोपायला भाग पाडले आणि मग ती आपल्या खोलीत गेली आणि तिच्या खोलीत एकटीच अश्रू ढाळत जड अंतकरणाने बसली. जेव्हा ती क्वीन्स अकॅडमीमधून घरी आली त्या दिवशी ती किती आनंदात होती. तेव्हा डोळ्यापुढे भविष्यातील उज्ज्वल आशा फेर धरून नाचत होत्या आणि आज तिला असे वाटत होते की त्यानंतर कित्येक वर्ष उलटून गेलेत. परिस्थिती पूर्णतः बदलली होती, परंतु झोपी जाण्यापूर्वी तिच्या ओठावर हसू होते आणि मन शांत होते. तिने आपल्या कर्तव्याच्या चेहऱ्याकडे धैर्याने पाहिले आणि तिला तिथे मित्रत्वाचा भास झाला. कर्तव्याला स्वेच्छेने सामोरे गेल्यास परिस्थितीवर विजय मिळवता येतो. मारीला डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटून आल्यानंतर काही दिवसांनी दुपारी अंगणात एका व्यक्तीबरोबर बोलत होती. ॲनीने त्या व्यक्तीला ओळखले. ते कारमोडी येथील जॉन सॅडलर होते.
मारिलाच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून त्यांचे नेमके मारिला बरोबर काय काम असावे याचा ॲनीला अंदाज आला नाही. ते गेल्यावर ॲनीने मारिलाला विचारले, मारिला, मिस्टर सॅडलरला काय हवे होते? मारिला खिडकीजवळ बसली. डॉक्टरांचा सल्ला धुडकावून अश्रुधारा डोळ्यातून वाहत होत्या. बोलताना आवाज रडवेला झाला होता. त्यांनी ऐकले की मी ग्रीन गेबल्स विकणार आहे आणि त्यांना ते खरेदी करायचे. खरेदी करायचे? ग्रीन गेबल्स खरेदी करायचे? ओ मारिला, म्हणजे तुम्ही ग्रीन गेबल्स विकणार आहात? आणि याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. मी सर्व बाजूनी विचार केला. माझे डोळे जर नीट असते ना तर मी इथे एकटी राहू शकले असते. माणसे नेमून काम करून घेऊ शकले असते. पण आता मी तसे करू शकत नाही. कदाचित मी माझी संपूर्ण दृष्टी गमावून बसेन आणि मला येथील देखरेखही जमणार नाही. ॲनी, मला कधीच वाटलं नाही की मी माझे घर विकावे लागेल आणि तो दिवस पाहण्यासाठी मी जिवंत असेन. जोपर्यंत कोणी ते घर खरेदी करत नाही तोपर्यंत आता असलेली वाईट परिस्थिती अधिक वाईट होत जाईल. आमचे साठवलेले सर्व पैसे बँकेच्या दिवाळखोरीमुळे बुडाले. या वर्षीच्या शेतीच्या हंगामासाठी मॅथ्यूने उधारीवर पैसे काढले होते. ते फेडणे भाग आहे. घर आणि शेती विकून देणी भागवावी आणि छोट्या जागेत राहायला जावे असा सल्ला मला मिसेस रेचेलने दिला आणि मीही तोच विचार करत आहे. तिच्या जवळ असणारी जागा लहान आहे आणि खूप जुनी आहे, पण माझ्या मते एकटीला जगण्यासाठी ते पुरेसे असेल. तू शिष्यवृत्ती मिळवून एक चांगली गोष्ट केली आहेस, पण मला माफ कर. सुट्टीमध्ये तुला ग्रीन गेबल्स मध्ये राहायला मिळणार नाही. परंतु मला वाटते की सर्व व्यवस्थित पार पडू शकशील. मारीला उन्मळून पडली आणि रडायला लागली. तुम्ही ग्रीन गेबल्स विकू नका, ॲन दृढपणे म्हणाली. अगं ॲनी, तुला सुद्धा माहित आहे की माझी तशी इच्छा नाही, पण मी इथे एकटी नाही राहू शकत. जर मी इथे एकटी राहिले तर दुःखाने आणि एकटेपणाने मी वेडी होईल आणि माझी दृष्टी जाईल. मला माहित आहे हे असेच होईल. मारिला, तुम्हाला इथे एकटी राहायला नाही लागणार. मी तुमच्या सोबतच असेल. मी रेडमंडला नाही जाणार. रेडमंडला जाणार नाही? आपला थकलेला चेहरा वर उचलून मारिलाने ॲनीकडे पाहिले आणि विचारले, तुला नक्की काय म्हणायचंय? मी जे म्हणाले तेच. मी शिष्यवृत्ती स्वीकारणार नाही. त्या दिवशी तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटून आलात. त्याच दिवशी रात्री मी तसे ठरवले. तुम्ही असा अजिबात विचार करू नका की अशा प्रसंगी मी तुम्हाला एकटीला सोडून जाईल. तुम्ही माझ्यासाठी सर्व काही केले. मी सर्व गोष्टींचा विचार आणि नियोजन केले. मी तुम्हाला माझ्या पुढील योजना सांगते. मिस्टर बॅरीना पुढील वर्षासाठी शेत भाड्याने द्यायचे आहे, त्यामुळे तुम्हाला शेताचा कोणताही त्रास होणार नाही. मी शाळेत शिकवणार आहे. येथील शाळेत मी अर्ज पण केला. ती जागा मला मिळणे अशक्य आहे. गिल्बर्टने अगोदरच त्यासाठी अर्ज केला आहे आणि विश्वस्तांनी गिल्बर्ट ब्लिथला तसे वचनही दिले आहे. हे मला समजले, पण मला कार्मोडी शाळेत काम मिळू शकेल. मिस्टर ब्लेअरने मला काल रात्री दुकानात तसे सांगितले. अर्थात ते ॲव्हनलीच्या शाळे एवढे सोयीचे असणार नाही, पण मला घरी राहता येईल. उन्हाळ्यात तरी मला रोज येऊन जाऊन नोकरी करणे शक्य आहे आणि हिवाळ्यात आठवड्यातून एकदा शुक्रवारी घरी येता येईल. त्यासाठी घोड्याची व्यवस्था करता येईल. मारिला,
मी सर्व योजना पक्की केली आहे. मी तुम्हाला रोज काहीतरी नवीन वाचून दाखवेन आणि तुम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही अशा थकलेल्या किंवा एकाकी नसाल. आपण दोघी ग्रीन गेबल्स मध्ये आरामात आणि आनंदाने राहू शकतो. मारीला स्वप्नात असल्यासारखे ऐकत होती. अगं ॲनी, तू इथे असशील तर मला बरं वाटेल, पण मी माझ्यासाठी तुला असा त्याग करू देऊ शकत नाही. ते खूप चुकीचे होईल. वेड्यासारखे काही बोल नका, ॲनी हसत म्हणाली. यामध्ये कोणताही त्याग नाही. मी ग्रीन गेबल्सचा त्याग करावा लागण्या इतपत वाईट काही असू शकत नाही. नुकतेच आपण मॅथ्यूना गमावले. ग्रीन गेबल्स गमावण्याचे दुःख माझ्या सहनशक्तीच्या पलीकडले असेल. आपले प्रिय ग्रीन गेबल्स आपल्या पाशीच राहिले पाहिजे. मारीला, मी रेडमंडला जाणार नाही हे पक्के ठरवले. मी इथेच राहून शिकवणार आहे. तुम्ही माझी थोडी सुद्धा काळजी करू नका. मी नेहमीप्रमाणेच महत्वाकांक्षी आहे. फक्त मी माझ्या महत्वाकांक्षेचा उद्देश बदलला आहे. मी एक चांगला शिक्षक होणार आहे आणि मी तुमची दृष्टी वाचवणार आहे. शिवाय मला इथे घरीच अभ्यास करायचा आहे आणि मला एक छोटा कॉलेजचा कोर्स करायचा आहे. मारीला, माझ्याकडे डझनभर योजना आहेत. मी एका आठवड्यापासून त्यांचा विचार करते. त्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावेन आणि माझा विश्वास आहे की त्याचे चांगले फळ मला निश्चितच मिळेल. जेव्हा मी क्वीन्स अकॅडमी मधून बाहेर पडले तेव्हा मला वाटले माझे यापुढील आयुष्य एखाद्या सरळ रस्त्यासारखे असणार आहे. त्यात मला मैलाचे दगड पार करणे एवढे एकच ध्येय असेल. पण आता मला समजले की हा रस्ता सरळ नाही. त्याला बरीच वेडी वाकडी वळणे आहेत. ती वळणे कुठे कशी वळतील हे मला माहित नाही, पण हाच रस्ता माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे असे मी मानते. आता मला त्या वळणाचे आकर्षण वाटत आहे. त्या वळणानंतरचा रस्ता कसा असेल? मऊ हिरवळ, स्वच्छ प्रकाश, झाडांच्या सावल्या, अप्रतिम निसर्ग सौंदर्य नक्कीच पाहायला मिळेल. दऱ्या, डोंगर, घाट रस्ता, नद्या, ओढे नक्कीच दिसतील आणि कदाचित विशाल समुद्र देखील. तरी सुद्धा मला तो शिष्यवृत्ती सोडून द्यावी असे नाही वाटत, मारीला म्हणाली. पण तुम्ही मला आता थांबवू शकत नाही. मी आता 16.5 वर्षांची तरुणी आहे. मिसेस लिंडनी पूर्वी म्हटल्याप्रमाणे खेचरासारखी जिद्दी आणि गोड हसली. मारीला, तुम्ही माझ्यावर दया दाखवू नका. तुमच्याप्रमाणेच मलाही माझ्यावर दया दाखवलेली नाही आवडत आणि त्याची आवश्यकता पण नाही. मला माझ्या प्रिय ग्रीन गेबल्स मध्ये राहण्याच्या विचाराने खूप आनंद झालाय. आपल्या घरावर तुमच्या आणि माझ्यासारखे इतर कोणीही प्रेम करूच शकणार नाही. म्हणून तर आपले घर कायम आपल्याकडेच असायला हवे. आणि तुझ्यावर परमेश्वराची कृपा आहे, मारीला सौम्यपणे म्हणाली. तुझ्यामुळे मला नवीन जीवन प्राप्त झाले. मला वाटते की तू कॉलेजला गेले पाहिजेस, पण मला समजले आहे की ग्रीन गेबल्स सोडून दुसरीकडे कुठे राहणे माझ्यासाठी अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणून मी आता तो विचार सोडून देत आहे. आता मी सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. ॲन शर्लीने कॉलेजला जाण्याचा विचार सोडून घरीच राहून जवळपासच्या शाळेत शिकवण्याचे काम करण्याचे ठरवले. ही बातमी ॲव्हनलीमध्ये सगळीकडे पसरली आणि त्यावर बरीच चर्चा सुद्धा झाली. बऱ्याचशा लोकांना मारीलाच्या डोळ्यांच्या आजाराची माहिती नव्हती. त्यांना ॲनीचा निर्णय मूर्खपणाचा वाटला, पण मिसेस ॲलन सारख्या समंजस स्त्रीने तिच्या निर्णयाचे कौतुक केले.
ते ऐकून ॲनीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. परोपकारी वृत्तीच्या मिसेस लिंड पण मिसेस ॲलनच्या मताशी सहमत होत्या. एका संध्याकाळी त्या ग्रीन गेबल्समध्ये आल्या. उन्हाळ्यातील त्या प्रसन्न उबदार संध्याकाळी ॲनी आणि मारीला समोरच्या दारात बसल्या होत्या. संधी प्रकाशात बागेतील फुललेल्या फुलांचा सुगंध मंद वाऱ्याच्या झुळकेसोबतच सर्वत्र पसरत होता. फुलांवर फुलपाखरे उडत होती. अशा वेळी त्या दोघींना शांतपणे दाराच्या पायऱ्यांवर बसायला आवडत असे. जवळच्या दगडी बाकावर मिसेस लिंड बसल्या. त्यांच्या मागे उंच गुलाबी पिवळ्या रंगाचे होलीहॉक्सची फुले फुलली होती. ग्रीन गेबल्सचा चढ उतार आल्याने त्यांना थोडा दम लागला होता. विश्रांती घेतल्यावर त्याला थोडे बरे वाटू लागले. हसऱ्या चेहऱ्याने त्या म्हणाल्या, इथे बसल्यावर मला खूपच चांगले वाटले. दिवसभर मी धावाधाव करत असते, पण माझ्या भारी भक्कम वजनामुळे तर मला जास्तच दमाला होते. मारीला, तुझ्यासारख्या बारीक चणीच्या पण काटक बायकांचे बरे असते. त्यांना हा त्रास होत नाही. आणि मी असे ऐकले की तू कॉलेजला जाण्याचा विचार सोडून दिलायस. हे खरे आहे ना? हे ऐकून मला आनंद झाला. मुलींच्या जातीला आवश्यक तेवढे तुझे शिक्षण झाले. आता पुढे मुलींनी पुरुषांसोबत कॉलेजला जाणे आणि लॅटिन आणि ग्रीक अशा शिक्षणावर उगाच डोकेफोड करणे हे मला पटत नाही. मिसेस लिंड, पण मी लॅटिन आणि ग्रीक दोन्हींचा अभ्यास तर करणारच आहे, ॲनी हसत म्हणाली. मी ग्रीन गेबल्समध्ये राहून कला विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे. जे मी कॉलेजमध्ये जाऊन शिकणार होते त्याचा मी स्वतः अभ्यास करणार आहे. ते ऐकून मिसेस लिंड धास्तावलेल्या आणि म्हणाल्या, तब्येतीला सांभाळून राहा. इतका अभ्यास केल्याने तुला त्रास होईल. आजारी बिजारी पडशील. छे छे, मी बिलकुल आजारी बिजारी पडणार नाही. उलट सर्व योग्य प्रकारे निभावून नेऊ शकेन. मी स्वतः उगाच जादा परिश्रम करून स्वतःला जास्त शिणून घेणार नाही. माझा आपला मध्यम मार्ग सगळ्यात जास्त चांगला. हिवाळ्यात संध्याकाळी माझ्याकडे भरपूर रिकामा वेळ असेल. त्यावेळी करण्यासारखे काही चांगले काम असेल तर मला हवेच आहे. अनायासे माझा कॉलेजचा अभ्यास बाहेरून पूर्ण करणे शक्य होईल. तुम्हाला माहीत आहे का, मी कारमोडी येथील शाळेत शिकवणार आहे. ते मला माहीत नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे तू इथेच ॲव्हनलीच्या शाळेत शिकवणार आहेस. विश्वस्ताने तुला नोकरी देण्याचा निर्णय घेतलाय. ओ मिसेस लिंड, ॲनी झटकन उठून उभी राहिली आणि म्हणाली, हे कसं काय शक्य आहे? मला वाटले गिल्बर्ट ब्लिथला त्यांनी तसे वचन दिले होते. हो, त्यांनी तसे केले होते, पण गिल्बर्टने तू अर्ज केल्याचे ऐकल्यावर आपला अर्ज मागे घेतला. कालच मीटिंगमध्ये त्याने हे सांगितले आणि तुझा अर्ज स्वीकारण्याची सूचना केली. तो व्हाईट सँड्स येथे शिकवणार आहे. नक्कीच त्याने तुला उपयोग होईल म्हणून हा निर्णय घेतला असावा. त्याला कल्पना आहे की तुला मारीला सोबत राहणे आवश्यक आहे, म्हणून त्याने पूर्ण विचारांती हा निर्णय घेतला. खरोखरच तो दयाळू मुलगा आहे. हा निर्णय घेण्यात त्यांचा स्वार्थ त्यात दिसून येतो, कारण आता त्याला व्हाईट सँड्स येथे येण्यासाठी वेगळा खर्च करावा लागणार आहे. त्याला स्वतःच्या पैशाने पुढचे शिक्षणही घ्यायचे आहे. तरी पण त्याने हा निर्णय घेतला, म्हणून विश्वस्ताने तुला नोकरी देण्याचे ठरवले. थॉमसने घरी आल्यावर मला हे सांगितलं. ते ऐकल्यावर मला खूप आनंद झाला, पण मला नाही वाटत की मी ही नोकरी स्वीकारावी. म्हणजे माझ्यासाठी गिल्बर्टने त्याग करावा ही गोष्ट मला पटतच नाही. आणि तक्रारीच्या सुरात म्हणाली, पण आता तू त्याला थांबवू शकत नाहीस. त्याने व्हाईट सँड्स येथील शाळेत संमतीपत्र दिले आणि त्यावर सह्या सुद्धा झाल्यात. आता तू ॲव्हनलीच्या शाळेत नकार दिलास तरीही त्याला व्हाईट सँड्स येथील शाळा सोडता येते
सोडता येणे शक्य नाही. तेव्हा तुला ही नोकरी स्वीकारावी लागेल. आणि तसेही सध्या पाय कुटुंबातील कोणी शाळेत जाणारी मुले नाहीत. एक जोशी काय ती शेवटची होती. तेव्हा तुला त्यांचा त्रास होणार नाही. माझे तुला मनापासून आशीर्वाद आहेत. पण हे काय, बॅरींच्या घराच्या खिडकीतून प्रकाशाची उघडझाप का बरं दिसते? त्याचा अर्थ काय? याचा अर्थ डायना मला तिकडे येण्यासाठी संकेत देते. पूर्वीपासून आमची ही पद्धत सुरू आहे. मला माफ करा, मी तिकडे पळत पळत जाणार आहे. असे हसून बोलत ॲनी तिकडे निघाली देखील. ग्रीन गेबल्सच्या उतारावरून ॲनी हरण्याच्या चपळाईने जीप पळत सुटली. ती झपाटलेल्या झाडाच्या बनात दिसेनाशी झाली. मिसेस लिंड काळजीच्या स्वरात म्हणाल्या, अजून ॲनीमध्ये भरपूर पोरकटपणा शिल्लक आहे. तिच्यामध्ये भरपूर शहाण्या सुरत्या स्त्रीचा पोक्तपणा भरलेला दिसतोय. पण तो दिसण्यासाठी पारखी नजर असायला हवी. मारीला फटकळपणे म्हणाली. अलीकडे मारिलाचा फटकळपणा थोडा कमी झालाय. तो अचानक जागा झाला. त्या रात्री मिसेस लिंडनी मिस्टर थॉमसला सांगितले, मारीला कदबडला ॲनीमुळे आता धीर आला आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ॲनी मॅथ्यूच्या धडग्यावर ताजी फुले ठेवण्यासाठी आणि स्कॉच गुलाबाच्या रोपाला पाणी देण्यासाठी ॲव्हनलीच्या स्मशानभूमीतून गेली. ती बराच वेळ तिथेच बसली. त्या छोट्याशा जागेत नीरव शांतता होती. तिथल्या झाडांची सळसळ कोणी हळुवारपणे मित्रत्वाच्या गप्पा मारत असावे असे भासत होते. आजूबाजूला वाढलेल्या गवताची पाती वाऱ्याच्या झुळुकेसोबत मंद मंद डोलत होती. शेवटी जेव्हा एकदाचे ॲनी तिथून घरी जाण्यासाठी निघाली, तेव्हा चमचमत्या पाण्याच्या तलावाच्या जवळील टेकडीच्या मागे सूर्य अस्ताला गेला होता. तिथून संधी प्रकाशात दिसणारी ॲव्हनली जणू स्वप्नात एखादी अतिप्राचीन स्थळ पाहत आहोत अशी भासत होती. क्लोव्हरच्या शेतावरून वाहणारा ताजा वारा एक प्रकारचा मधाळ गंध वाहून नेत होता. दिवे लागणीची वेळ असल्याने गावातील दिवे एव्हाना लुकलुक करायला लागले. पलीकडे समुद्रावर निळसर हिरवट रंगाचे धोके तरंगत होते. किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांची अखंड खळखळ कानावर ऐकू येत होती. पश्चिमेला मावळतीच्या आकाशाचे सौंदर्य चमचमत्या तलावाच्या पाण्यात उतरले होते. असे अद्भुत रम्य सौंदर्य पान केल्यावर ॲनीचे हृदय उचंबळून आले आणि मनाच्या गाभ्यातून शब्द स्फुरले. माझ्या ॲव्हनलीतील हे जग खूप सुंदर आणि बाहेरच्या दुनियेपेक्षा खूप वेगळे आहे. मला ते अतिशय प्रिय आहे आणि या जगाचा एक भाग बनून जगण्याचा अनुभव खूप आनंददायी आहे. टेकडीच्या निम्म्या वाटेवर ब्लीथ यांच्या शेतातील छोट्या घराचे दार उघडून एक उंच मुलगा शिड घालत बाहेर पडला. तो गिल्बर्ट ब्लीथ होता. ॲनीला पाहताच त्याने शिड घालायची थांबवली. आपली टोपी विनम्रपणे उचलून तिला हलकेच अभिवादन करून तो तसाच शांतपणे तिथून निघाला. तोच ॲनीने आपला हात त्याच्या पुढे केला आणि थोडीशी लाजत, थोड्या संकोचाने म्हणाली, गिल्बर्ट, माझ्याकरिता तू ॲव्हनलीच्या शाळेतून अर्ज मागे घेतलास, याबद्दल मला तुझे आभार मानायचे आहेत. हा तुझा चांगुलपणा मला खूप आवडला आणि म्हणून मला तुला मनापासून धन्यवाद द्यायचे आहे. ॲनीने पुढे केलेला मैत्रीचा हात गिल्बर्टने उत्सुकतेने हातात घेतला. मी फार मोठी गोष्ट केली आहे असे मला नाही वाटत, पण तुला छोटीशी मदत करता आली याचा मला आनंद वाटला. यानंतर आपण मैत्री करणार आहोत का?
माझी जुनी चूक तू खरंच माफ केली आहेस का? ॲनी हसली आणि तिचा हात मागे घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मी तुला तलावातून मला सुरक्षितपणे बाहेर काढलेस त्याच वेळी माफ केले होते, पण माझी मलाच त्याची उमज पडली नव्हती. एखाद्या हट्टी बदकाप्रमाणे आपला हेका मला सोडवता आला नाही. आता मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि कबूल करते, त्यावेळी न बोलण्याने माझी चूक झाली. आपण चांगले मित्र बनणार आहोत. गिल्बर्ट हर्षभरित होऊन म्हणाला. आपण चांगले मित्र बनण्यासाठीच जन्माला आलोय. ॲनी, नियतीने तुझ्या मार्गात जेवढे म्हणून अडथळे आणले होते ते तू पार उधळून लावलेस. मला कल्पना आहे की आपण एकमेकांना अनेक प्रकारे मदत करू शकतो. तू तुझे शिक्षण यापुढेही सुरू ठेवणार आहेस ना? मी पण तसेच करणार आहे. चल, आपण फिरत फिरत तुझ्या घरापर्यंत जाऊया, म्हणजे तुला सोबत होईल आणि आपल्याला बोलता पण येईल. बऱ्याच वेळाने ॲनी जेव्हा स्वयंपाकघरात प्रवेशली तेव्हा मारीला तिच्याकडे कुतूहलाने पाहत होती. ॲनी, तुझ्यासोबत रस्त्यात कोण आला होता? गिल्बर्ट ब्लीथ, ॲनीने उत्तर दिले. नंतर थोडी अवघडून म्हणाली, मला तो बॅरीच्या टेकडीवर भेटला. असा विचारही माझ्या मनात आला नाही की तू आणि गिल्बर्ट ब्लीथ इतके चांगले मित्र असाल की तू त्याच्याशी अर्धा तास गप्पा मारत गेटवर उभी राहशील. मारीला गमतीने हसले. आम्ही आतापर्यंत मित्र नव्हतो, पण एकमेकांचे चांगले शत्रू होतो. पण आम्ही ठरवले की भविष्यात चांगले मित्र बनण्यात अधिक समजूतदारपणा असेल. खरंच, मी तिथे अर्धा तास उभी होते. मला वाटले फक्त काही मिनिटेच झाली असावीत. आणि तसेही मारीला आम्हाला 5 वर्षातील हरवलेल्या संवादाची सांगड घालायची आहे. त्या रात्री ॲनी बराच वेळ तिच्या खिडकीजवळ बसली. सोबत आनंदी विचार होते. चेरीच्या झाडाच्या फांद्या वाऱ्यावर मंदपणे डुलत होत्या. बागेतील पुदिन्याचा वास खिडकीतून आतपर्यंत येत होता. आकाश तारे लखलखत होते. क्वीन्स अकॅडमीमधून आल्यानंतर ॲनीचे विस्तारलेले क्षितिजे काहीसे संकोचली होती. तरी पण ती जाणून होती, पायाखालची वाट जरी अरुंद असली तरी त्या वाटेवर आनंदाच्या फुलांचा बहर येऊ शकतो. प्रामाणिकपणे काम करण्याची तिची तयारी होती. तिच्या आशा आकांक्षा वाजवी होत्या आणि गिल्बर्टच्या अनुकूल मैत्रीचा आनंद तिला भरभरून मिळणार होता. जरी रस्ता सदैव वळणावळणाचा असला तरी तिची कल्पनाशक्ती सदैव तिच्या सोबत असणार होती आणि तिचे स्वप्नांचे आदर्श जग कोणी हिरावून घेऊ शकत नव्हते. देव स्वर्गात आहे म्हणून जगामध्ये सर्व काही ठीक आहे. ॲन हळुवारपणे कुजबुजली.